आता ध्यान देऊन ऐका. अभंग श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबरायचा. या अभंगामध्ये श्रीमंत श्री जगद्गुरु तुकाराम महाराज वैष्णवांचे लक्षण प्रतिपादन करतात, किंबहुना व्याख्या प्रतिपादन करतात. कशासाठी करतात? येणाऱ्या काळात तुम्हाला मला साधू कळावा, वैष्णव कळावा. हल्ली समाजामध्ये कोण साधू आहे आणि कोण महाराज आहे काहीच कळेना. माणसाच्या येणाऱ्या काळात बेजाऱ्या होऊ नये. कशासाठी साधूची गरज आहे? कारण सुख हे फक्त साधूकडे आहे आणि सुख नको असा या जगात एकही माणूस नाही. तुम्ही बसलात ना, सर्वांचा परमार्थ, सर्वांचा अट्टाहास, सर्वांची धावपळ कशासाठी चालू आहे? तर फक्त सुखासाठी. तुम्ही मी रात्रंदिवस पळतो, कशासाठी पळतो? फक्त तुम्हाला मला सुख प्राप्त व्हावं. काय अपेक्षा आहे सर्वांच्या? जीवाच्या एकंदरीत मूलभूत जर गरज काय असेल तर सुख. त्या सुखाला प्रत्येकाने वेगवेगळ्या व्याख्या, वेगवेगळे नावं दिलेत. कोणा त्या सुखाला पत्नी म्हणलं, कोण मुलगा म्हणलं, कोण सत्ता म्हणलं, कोण पद समजलं, कोण प्रतिष्ठा समजलं. सुखाच्या व्याख्या बदलल्या, पण प्रत्येकाला हवंय ते सुख. लोक म्हणतात मला बायको भेटली ना की माझ्यासारखा सुखी मीच. कोणी म्हणते एकदा मुलगा झाला ना माझ्यासारखा सुखी मीच. कोणी म्हणते फक्त उद्या बिस्किटचे पुढे आले ना की माझ्यासारखा सुखी मीच. म्हणजे एकंदरीत सुखाच्या व्याख्या बदलल्या, पण प्रत्येकाला हवंय त्याचं नाव सुख आहे. मग याचा अर्थ तुम्ही समोर बसलेले आणि आपण एकंदरीत जर आपल्याला सुख हवंय तर तुम्ही आणि मी प्रचंड दुःखी. परत सगळे जण दुःखी महाराज, एकही या जगात सुखी नाही महाराज. गो एका ठिकाणी सूरदासजी वर्णन करतात. ते म्हणतात जो देखे सो दुखे या बाबा, जो देखे सो दुखे या बाबा, देखे सो दुखे या बाबा, जो देखे सो दुखे या एकही असा माणूस नाही महाराज तो 100% सुखी आहे. सूरदासजी म्हणतात जो देखे सो हो दुखिया बाबा, सुखिया कोही नाही रे. प्रत्येक माणूस दुःखी आहे महाराज. सूर एका ठिकाणी कबीरदासजी म्हणतात कोही तन दुखी, कोही मन दुखी, थोडे थोडे सब दुखी, सुखी हरि के दास. या जगात प्रत्येक माणूस दुःखी. दुःखाचा प्रकार अलग असेल माय बाबू. कोणी तन दुखी आहे, कोणी मन दुखी आहे, कोणी पैशानं दुखी आहे, कोणी शरीरानं दुखी आहे, कोणी मनानं दुखी आहे. तुम्ही बसलात ना माझ्या समोर, हा फक्त हात वर करून म्हणा की मी सुखी म्हणून. एकही नाही असा. प्रत्येकाच्या जीवनात काही काही दुःख आहे आणि आपल्याला ते सुख हवंय. प्रत्येकाच्या जीवनात दुःख आहे. कोणी मनानं दुःखी आहे, कोणी काही, कोणाला काय दुःख, कोणाला काय दुःख आहे का नाही. काहीला असं वाटतं कीर्तनात मांडी घालून बसावं, पण बसता येऊन नाही राहिलं. अशी मांडीला कळ लागली आता काय सांगावं. पण जर मांडी नाही घालं तर महाराज बोलतो. केवढं मोठं संकट आहे. हा जैशी मांडी दुखत असेल, पाय दुखत असेल तर पाय लांबवलाच चालतो. मी कीर्तनात कधीच कोणाला त्रास देत नाही. बिनधास्त पाय लांबव, काही अडचण नाही. हा कोण शरीर त्रास असेल तरी कम बेजार करण्यात काय मजा आहे. हा तुम्ही पाय लांबवला तरी चालतो, माय काही नाही होत, मी काही बोलणार नाही. हा एखादी म्हणली महाराज दोन्ही लांबवले तर काही होत नाही, मी काही म्हणत नाही, काय नाही म्हणत.
एखादी म्हणली महाराज पाठीला अशी चमक निघली तर अंग टाकलं तर मी खरंच काही म्हणत नाही. कुठं काय म्हणायला लागलो मी, तुम्ही अंगही टाकलं चालतं. एखादी म्हणली महाराज अंग टाकलं पण असं अंग टाकल्यावर उशाची गरज आहे, मी फेटा देतो, कीर्तन होईल ना, पण तुमची झोप महत्वाची. तुम्ही फक्त या मंडपात येऊन पडा, घरी पडल्यापेक्षा पडून राहीन ते ठाई उगाच संताची पायी. इथं पडले तरी फायदा आहे, ध्यानात ठेवा. इथं येऊन बसले कसे बसा तरी फायद्याचं आहे. म्हणून माझ्या कीर्तन उस्तर तुम्ही बिनफिकीर बसा, कुशही बसा, मी काही म्हणत नाही. हा अजिबात त्रास देत नाही कधीच मी कीर्तनात, त्यामुळे बिनफिकीर बसा. ऐका महाराज काय म्हणतात, कोई तन दुखी कोई मन दुखी. काही तन दुखी मांडी घाला वाटते पण मांडी घालता येत नाही. काही लोक येतात माझ्याकडे वय झालेली लोक आणि बोलत असतात महाराज पंढरपूरला या वाटते का. आता एक मागं एक म्हातारा आलं कीर्तनात माझ्या, म्हणले महाराज असं वाटतं तुमच्या संग पंढरीला नाचत यावा. म्हणलं मग चला ना. आता चालता येत नाही ना महाराज, सगळे पाय ढिल्ले झाले, गुडघ्यानं चालता येत नाही, दम येतो, बीपी वाढती, सगळं करा वाटतं पण आता जमत नाही. याला तन दुखी म्हणाव. याला कोणता दुखी म्हणाव? तन दुखी म्हणाव. मन दुखी कोणाला म्हणाव? शेजाऱ्याने डॉक्टर घेतल्यावर रातभर ज्याला झोप येत नाही त्याला मन दुखी म्हणाव. रातभर झोपून नुसते अंगुडं बदलू बेजार. डॉक्टरकडे गेला, काय झालं म्हणले काय दुखू राहिलं डॉक्टर साहेब कळना. म्हणले कव्हापासून दुखा लागलं? म्हणले शेजाऱ्याने डॉक्टर घेतल्यापासून. कोणतं इंजेक्शन गोळ्या दिल्यावर ठीक होईल बोला? याला मन दुखी म्हणा. आहे का नाही? मन दुखतं का नाही? एखाद्या बाईने जर एकदा नाही केली तर दुसऱ्या बाईला झोप येते का? आधी रातभर नवऱ्याला चिमटे घेते. पहा ना पहा ना पहा ना. हा तुमच्या तर संसारात असा मजा नाही. हा लोकांचं पाहत असा हारी घेतो, असं नुसतं पळाव पळाव पळाव, साधा फुटका म्हणी नाही. पाहन एकदा गंगूबाई पाहन पुढं 3 वर्षापासून म्हणते फक्त फुट करा म्हणून. माणसाची द्या का तुमच्यासाठी काय काय करा. यालाही दुखी म्हणावं पण कोणता बोला 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 बोला. याला मन दुखी म्हणाव. ऐका याला मन दुखी म्हणाव. शेजाऱ्यां केल्यानंतर याला जर झोप येत नसेल आणि हे जर रातभर बेजार करत असेल तर याला मन दुखी म्हणाव. कोई तन दुखी कोई मन दुखी कोई धन बिन रहत उदास. काही लोकांजवळ पैसे नाही म्हणून बेजार आहे. अजिबात पैसे नाही दादा, अजिबात पैसे नाही, असे बेजारे महाराज रातभर झोप नाही, नुसते तडफड करायला लागले. पैसा 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 नुसते पळ 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 पळ. काय करू काय करू काय करू काय करू, पैसा नाही पैसा नाही पैसा नाही पैसा नाही पैसा नाही पैसा नाही म्हणून काही लोक दुःखी. ऐका ना गड्या. आणि काही लोक असे आहेत की त्यांच्याजवळ पैसा आहे म्हणून दुःखी. तुम्ही म्हणसाल महाराज हे कळलं आम्हाला. काही लोकांजवळ एवढा पैसा झाला ते रातभर झोप नाही महाराज, नुसते तिजुरीकडे पाहता, असं इकडे पाहते, तिजुरीकडे पाहतं, पलंगाकडे पाहतं, तिजुरीकडे पाहतं. त्याला भेवच आहे की रातच्या कांदा चोरी येईल आणि माझी तिजुरी फोडत. रातभर बंदूक घेऊन बसते. हो रातभर बंदूक घेऊन बसते. पैसा आहे तरीही दुःखी आणि पैसा नाही तरीही दुःखी. या जगात मला सांगा ना कोण सुखी हो? प्रत्येकाच्या जीवनात काही काही दुःख आहे. ऐका ना. अरे या देशाचा राजा आहे कोण? कोण आहे देशाचा राजा? असं कोण? तू चुलता आहे काय? मोदी. अरे काहीतरी आदरणीय मोदी साहेब म्हणाव, नरेंद्र मोदी साहेब म्हणाव. कायच करावं लोकायला. माझं तर डोकं बंद पडलं कधी कधी. अरे जरा आदरार्थी बोलत जा रे. हा हे लेकर यार्थी असं बोललं त्या अर्थी तुम्ही तसंच बोलता. जरा आदरार्थी बोललं पाहिजे का नाही? चांगलं बोललं पाहिजे, जरा आदरानं बोललं पाहिजे. कोणत्याही पक्षात राहा काही राहा, मला काही घेणं देणं नाही, मला काही राजकारण येत नाही. पण कोणाबद्दल बोलताना आदरानं बोललं पाहिजे. आदरणीय नरेंद्र मोदीजी म्हणायचं, आदरणीय राहुल गांधी साहेब म्हणायचं, आदरणीय शरदचंद्र पवार साहेब म्हणायचं. हे संस्कार आपल्याला असले पाहिजेत ना. असा बोलला मोदी काही जुन का तेव्हा म्हशी मागायचे. कळलं पाहिजे ना आपण काय बोलतो तर. आपण अवघड आहे ना, अवघड आहे. आम्ही सहज कीर्तनाला चाललो आणि कीर्तनाला जात असताना काय झालं, जिथून माझी गाडी जाते गजानन महाराज मंदिर आहे आमच्या तिकडं. आमच्या ताई आलेले आहे त्यांच्या घराकडे. तिथं एक चक्की, तिथे एक चक्की, ती सोनार मामाची चक्की, त्या ताई चक्कीवरचं काम करतात. अचानक लाईन गेली आणि एका म्हातारीचं अर्ध दळण त्या चक्कीत राहिलं ना, अर्ध खाली आलं. ती म्हातारी अशी दांगडू करत बाहेर आली. आम्ही ऐकलं ना, दांगडू करत का आली म्हणे, बाई गमुलीन मोदी लाईन. आता मला एक सांगा, त्या लाईनीचा आणि त्या मोदीचा काय संबंध रे? कळलं पाहिजेत ना आपण काय करतो तर. लोक परेशान आहे महाराज, लोक दुःखी. या जगात असा एकही माणूस नाही तो सुखी. या देशाचा राजा आदरणीय नरेंद्र मोदी साहेबांचं भाषण ऐकलं ते सुद्धा म्हणतात, मित्रो
और मेरे प्यारे भाई और बहनों, मैं बहुत दुखी हूं। आपको मालूम है मैं सिर्फ 3 घंटे सोता हूं मित्रों। और मेरे प्यारे भाई और बहनों, अरे राजा झालेला माणूस दुःखी आज या जगात मला सांगा असा की कोण सुखी आहे म्हणून. रामदास स्वामींचा हात वर करून आवाज त्याला, जगी सर्व सुखी असा कोण आहे हे मना तू शोधून पाहे. सांगा ना, हे कोणी सुखी या जगात? एकही सुखी नाही महाराज. मग एकंदरीत तुम्हाला प्रत्येकाला जे हवं आहे ना त्याचं नाव आहे सुख. काही लोक म्हणतात महाराजाकडे आले, म्हणले महाराज तुम्ही वैष्णव सांगा लागले, आम्हाला हा वैष्णवाची गरजच नाही, आम्हाला सुख हवंय. वैष्णव काय करायचं आम्हाला? आम्हाला नाही पाहिजे साधू फिदू वैष्णव आमच्या काही कामाचे नाही. आम्हाला सत्ता हवी, आम्हाला संपत्ती हवी, आम्हाला पद हवं, आम्हाला प्रतिष्ठा हवी, आणि या सर्वांचं नाव आहे सुख. आम्हाला सुख हवंय, आम्हाला वैष्णवाची गरज नाही. तुम्ही कशाला वैष्णवाची व्याख्या सांगा लागली? आम्हाला सुखाची गरज आहे, आम्ही सुखासाठी बेजार आहे महाराज. सर्व सुखाची या जन्म गेला, क्षण एक मुक्ती यात नाही केला. हिंडता दिशा क्षण क्षण पावला, माया दृष्टीला जीव मान हो. सर्व सुखाची आशा जन्म वाया गेला, क्षण एक मुक्ती यत्न नाही केला. हिंडता दिशा क्षण पावला, माया वेष्टीला जीव माझा. नुसते माणसं पळा लागले पण सुखाचा काही मेळ नाही गड्या. नुसते पळा लागले, नुसते पळा लागले. एवढे पळा लागले, एवढे पळा लागले. काही लोक तर पळता पळता त्याला हेही माहित नाही की थांबायचं कुठं. जीवनातलं सगळ्यात मोठं दुर्दैव मांडतो तुमच्या पुढे आज माय बापू. बरेच लोक संसारात एवढे पळतात पण कुठं थांबायचं हेच माहित नाही. अहो पळणं कशासाठी असतं बोला ना? का पळायचं? पळायचं याच्यासाठी आपल्याला कुठेतरी थांबायचं म्हणून पळत असतं, ध्यानात ठेवा. ज्याला थांबायचंच माहित नाही, मी म्हणतो ते दुर्दैव आहे जीवनाचं त्या माणसाचं. म्हणून आपण थांबण्यासाठी पळायला लागलो. नुसते पळा लागले, फक्त सुखाची अपेक्षा आहे, पण कुणालाही सुख प्राप्त होत नाही. का प्राप्त होत नाही? कारण आपण ज्या ठिकाणी सुख पाहायला लागलो तिथं सुख नाही महाराज. संसारात कितीही पळा, संसारात कधीच सुख नाही महाराज. ज्या दुकानात जो माल नाही त्या दुकानात किती वेळ चक्रा मारल्या म्हणजे तुमचं काम होईल? मी विनोदानं सांगत असतो, आपली गाडी बैल आहे, गाडी बैल जर कर 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 करायला लागला, हाक आवाज यायला लागला तर काय करा? त्या तेल घाला, वंगण घाला. आणि मग वंगण नाही म्हणून त्यानं ते आपल्या वंगणाचं डबं घेतलं आणि कपड्या दुकानात गेलं. म्हणले ओ कपड्या दुकानदार, हे अर्धा लिटर वंगण द्या बरं. जमल का? कपड्या दुकानात वंगण भेटतं? अहो ज्या दुकानात जो माल नाही त्या दुकानात जाऊन फायदा आहे का? मग नेमकं सुख कुठं भेटतं? तर महाराज म्हणतात मला माहिती सुख कुठं भेटतं. कुठं? सुख सुख तुम्हाला पाहिजे ते सुख कुठं आहे? तर ते संसारात नाही. संसारात फक्त भासतं, ते असतं नसतं. संसारात सुख असं दिसतं फक्त, त्याला वाटतंय तो सुखी आहे, त्याला वाटतंय तो सुखी आहे.
त्याला वाटतंय ते सुखी, या जगात कोणी सुखी नाही गड्या. मग सुख कुठं आहे तर सुख वसे ते ठाई बहु पाये संताच्या. सगळे मंडळी तुकोबराकडे गेली, म्हणले तुकोबरा आहे आम्हालाही सुखाची गरज आहे, तुम्ही सांगा एकदा सुख कुठं आहे. तुकोबरा म्हणले वैष्णवा संगती सुख वाटे जेव्हा आणि कमी देवा काही नेनो. तुकाराम महाराज म्हणले मला असं वाटतं, काय कमी केलं तू, काहीतरी कमी केलं, आवाज वाढव थोडा. मला असं वाटतं, मला असं वाटतं की नेमकं सुख कुठं आहे. महाराज म्हणले नेमकं सुख तुम्हाला सांगतो वैष्णवाच्या संगतीत आहे. वैष्णवा संगती सुख वाटे जीवा आणि कमी देवा काही नेनो. मला कुठेही सुख भेटत नाही. तुकाराम महाराजाला विचारलं, तुकोबराय म्हणतात माझ्या जीवाला वैष्णवाच्या संगती सुख वाटतं, इतर ठिकाणी कुठेही सुख नाही. असे सर्व काही साधक तुकोबराय पुढे येऊन बसले. माझ्याकडे पहा वैष्णवाच्या कोणाला म्हणावं आणि वैष्णवाच्या संगती सुख प्राप्त होतं याचं चिंतन तुमच्या पुढे मांडायला लागलो. सर्वच्या सर्व तुकोबरायच्या पुढे आले आणि तुकोबरायला बोलू लागले, का हो तुकोबराय तुम्ही म्हणता की वैष्णवाच्या संगती सुख आहे, पण नेमका वैष्णव कोणाला म्हणावं हा सगळ्यात मोठा प्रश्न. वैष्णवासारखे महाराजासारखे दिसणारे समाजामध्ये अनेक लोक आहेत महाराज, पण ते वैष्णवासारखे दिसतात पण ते वैष्णवच असतील का नाही हा मोठा गैरसमज आहे. बरेच लोक आहे. ऐका, मी एका ठिकाणी आमचा मित्र आहे त्यांच्या घरी गेलो होतो आणि तिथे गेल्यानंतर तो म्हणला महाराज आमच्या घरी या, आमच्या घरी फार सुंदर पोथी आहे, फार गोड परमार्थ होतो. आमचे महाराज आहेत, आमच्या महाराजाची पोथी आहे आणि तुम्ही एक दिवस या. मी गेलो. आता तो कोण्या तरी तिकडच्या महाराजा गुजरातमध्ये गेला होता आणि त्या गुजरातच्या महाराजाचा शिष्य होऊन आला होता. त्या महाराजाचाच फोटो, त्या महाराजाची पोथी सगळं त्याचंच होतं त्या बाबाचं. आणि मग मी गेलो. मग गेल्यानंतर त्यांनी ती पोथी वाचली, फुलं वाहिली कोणाला महाराजाला, हाय 50-60 जण. आणि मग त्यानं मला विचारलं, म्हणले महाराज कसं काय वाटलं आमचं तुम्हाला. मी म्हणलं छान आहे म्हणलं. आणि मग दररोज तो नित्यनेमानं पूजा करायचा, प्रसाद करायचा, सगळं करायचा, एवढा निष्ठेनं सर्व सेवा करू लागला. त्यानं गावात प्रत्येक घरोघरी जाऊन दररोज ते लोक जमा करायचे, ती पोथी वाचायची, महाराजाचं चरित्र सांगायचं. ऐका, आणि त्याच्यानंतर एकाच महिन्यानं आजतकवर G24वर या बातम्यावर बातमी आली की महाराज पकडला आणि महाराजाला तुरुंगात टाकलं. बोला आता काय हाल असतील त्याचे. एवढे हाल महाराज. तर दुसऱ्या दिवशी मी घरी आलो, तो म्हणला महाराज तुम्हाला काय माहिती आहे का नाही. मिळालं नाही हो. अहो म्हणले आमचा महाराज आत टाकला ना बापा तुरुंगात. म्हणलं मग आता. म्हणले आता काय करू मला सांगा ना तुम्ही, त्या पोथीचं आणि फोटोचं काय करू. त्या पोथीचा आणि फोटोचा काय करू महाराज मला सांगा. म्हणले आता डोकंच काम करून नाही राहिलं. म्हणले लय लोकांना फसवलं. म्हणले मीच फसवलं. म्हणले आता या पापाला कारणीभूत मी काय करू सांगा ना. म्हणले आता. म्हणलं काहीच करू नको, फोटो आणि पोथी नदी सोडून दे. म्हणले करू काय. म्हणलं काहीच करू नको, मी तुला ज्ञानेश्वरी गाथा देतो, हा घेऊन जाय. म्हणले काय होईल. म्हणले हे कधीच फेकायची पाळी येणार नाही तुला, हे कधीच फेकायचं पाळी येणार नाही तुला, ध्यानात ठेव. म्हणून माणसानं असे साहित्य वापराव, अशा ठिकाणी डोकं ठेवा आणि अशा लोकांची संगत करावं की ती कधीच म्हणजे आपल्याला त्रास होणार नाही. हल्लीच्या काळात कोणाला साधू म्हणावं समाजाला कळना. माणसं कोणालाही साधू म्हणा लागली, कोणालाही महाराज म्हणा लागली आणि नंतर कळालं की हा महाराज नव्हता. आता माझं कीर्तन आवडलं तुम्हाला, तुम्ही सगळे म्हणले बाप रे काय सुंदर महाराज आहे, काय सुंदर आवाज आहे, काय गोड बोलतात महाराज. म्हणले चांगले महाराज आहे. आणि सगळ्यांनी मला गुरु केलं. कीर्तन झाल्या आणि कीर्तन झाल्यावर मी घरी गेलो. जाता जाता मग तुम्हाला कळलं महाराजांना जाता जाता आपल्या गाव घेटच्या जेवढ्या तोट्या होत्या, जेवढ्या स्प्रिंकलरच्या नळ्या होत्या, बंध्याच गाडीत टाकून यायच्या. मग सांगा अगोदरच्या श्रद्धेचं काय करायचं ते आता. मग येणाऱ्या काळात आपल्या श्रद्धेवर आघात होऊ नये आणि तुम्हाला मला दुःख होऊ नये. येणाऱ्या काळात आपल्या रडण्याची पाळी होऊ नये. कोणापुढेही मस्तक झुकवलं तर बेजाऱ्या होतील. मग माणसाला यथार्थ रूपानं वैष्णव कळावा, साधू कळावा. म्हणून सगळेच्या सगळे तुकोबराय पुढे गेले आणि तुकोबराय पुढे गेले आणि तुकोबराय हात जोडले. म्हणले तुकाराम महाराज अहो आम्हाला सांगा ना नेमका वैष्णव कोणाला म्हणाव. कारण यथार्थ रूपानं वैष्णव आम्हाला कळणं गरजेचं आहे. जोपर्यंत तुम्हाला वैष्णव कळणार नाही तोपर्यंत काही खरं नाही तुमचं. त्यावेळेस तुकोबराय म्हणले तुम्हाला सांगू का मी वैष्णव. पण तितक्यात काही शायने लोक होते. ते म्हणले महाराज आम्ही सांगाव का कोणाला वैष्णव म्हणाव. तुकाराम महाराज म्हणले सांगा बाबा काय म्हणायचं तुम्हाला, सांगा कोणाला वैष्णव म्हणाव. एक उभा राहायला म्हणले तुकाराम महाराज भगवे कपडे घातलेल्याला वैष्णव म्हणाव का साधू म्हणाव का. भगवे कपडे घातलेल्यांना वैष्णव किंवा साधू म्हणाव का. त्यावेळेस तुकोबराय म्हणले भगवे कपडे घातलेल्याला वैष्णव म्हणता येणार नाही. महाराजांचं प्रमाण वरी भगवा झाला नामे, वरी भगवा झाला नामे, वरी भगवा झाला नामे,
त्याला म्हणून हे अंतर वश केला कामे त्याला म्हणून कोणालाही साधू म्हणू नये, कोणालाही वैष्णव म्हणू नये. कोणा मॉनिटर दे फक्त. कोणालाही साधू म्हणू नये, कोणालाही वैष्णव म्हणू नये. कोणाला साधू म्हणावं, कोणाला वैष्णव म्हणावं. अरे भगवे कपडे घातले म्हणजे त्याला का साधू म्हणतात का? हा म्हणले महाराज ज्याला भगवे कपडे घातले त्याला साधू म्हणावं का, त्याला वैष्णव म्हणावं का? महाराज म्हणले नाही नाही, वरी भगवा झाला नामे अंतरी वश केला कामे, हा त्याला साधू म्हणू नये. अरे भगवे कपडे घातले ना अंतकरणात त्याच्या काम आहे, त्याला साधू म्हणू नये. दुसरा उभा राहायला म्हणले, ओ तुकाराम महाराज मी सांगू का वैष्णव कोणाला म्हणायचं? तुकाराम महाराज म्हणले सांग ना, कोणाला वैष्णव म्हणायचं? तो म्हणला महाराज आमच्या महादेवाच्या मंदिरात एक महाराज म्हणले, अशी एवढी एवढी चिलम आहे त्याच्या हातात, हा आणि एकदाच भरतो म्हणले महाराज, आणि प्यायला साधी ताकद नाही. महादेवाला बोलवतो, महादेवाला चाल दम लगाने आजा, हा साधा सुद्धा नाही म्हणले. मग त्याला साधू. आणि असं नाही पुन्हा त्यो पूर्ण अंगाला त्याच्या राख लाविले भस्मय. कोणाच्या? हात पोचल ती थगन दे, हात पोचल ती थगन. मग त्याला साधू म्हणाव का? महाराज म्हणाले अंगाला वो निया राख, डोळे झाकून करती पाप, त्याला म्हणून हे साधू. अहो अंगाला राख लावणाऱ्याला साधू म्हणता येईल का सांगा ना तुम्ही? अशाला साधू म्हणता येत नाही. तेवढ्या टायमामध्ये एक जण उभा राहायला म्हणले, तुकाराम महाराज मी सांगू की एकदा शेवट तुम्हाला वैष्णव कोणाला म्हणतात? म्हणले सांगा ना कोणाला म्हणतात वैष्णव? हा तो उभा राहिला ना, ऐका थोडं ध्यान देऊन. कोणाला वैष्णव म्हणतात? तो म्हणला महाराज तुमच्या सारखाच असलेला धोतर, नेहरू शर्ट, टोपी, गंध, याला वैष्णव म्हणाव का? तुकाराम महाराज म्हणले बर केव्हा येतो रे तू? आषाढीला येतो का शिवरात्रीला येतो का एकादशीला केव्हा येतो तो? म्हणले महाराज तो काय एकादशी एकादशीला येत नाही, तो फक्त आमोशा पौर्णिमेलाच येतो. म्हणले कशाला? म्हणले तो वैद आहे ना, तुमच्याकडे आहेत का वैद? हा सोनं काढून देणार, सासू सुनाचं भांडण लावून देणार, हा कोण? वैद. म्हणले त्याला वैद म्हणतात महाराज. आणि फार ताकदवान असतात वैद लोक, फार बलवान असतात. कोण? वैद. मग त्याला वैष्णव म्हणतात का? काय का सामान्य ताकद आहे का वैदात? अहो फार ताकद असते वैद लोक आहेत त्या. आमच्या गावात एक वैद मारुतीच्या मंदिराजवळ देव बांधायला बसला, फार शक्ती असते त्याच्यात. त्यानं हात वर केला असा, पाणी चालू, रिमझिम पाणी चालू, 3 दिवसापासून पाणी चालू. त्यानं हात वर केला आणि हात वर केला आणि त्याने त्याचे मंत्र म्हणणं लावले. चल 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 आली काली बंगाल बिरेने बले, चल सूरज बांधू, चांद बांधू, हनुमान बांधू, ते बांधू. होय तुम्ही नका पाठ करू, तुम्ही फक्त ऐका. फक्त ऐका, डोक्याला ताण घेऊ नका. ते सारखं मंत्र म्हणे. सामान्य ताकद आहे का वैदात? मारुती बांधतात, शिव बांधतात. तुम्हाला माहित नसल, कोणाची बांधून द्यायची आल तर मी तोपर्यंत बांधून घ्या, कारण मी गावातल्या त्याच गावातला आहे. आणि मग त्याचा तो मंत्र चालू, चला हनुमान बांधू, गाव बांधू, शिव बांधू, हे बांधू, ते बांधू. मंत्र चालू, त्याचे पाणी चालू, मुसळधार पाणी चालू. पण काय झालं, ते त्या गावातला असल्यामुळे त्या गावात पाण्यामुळे त्याची भीत पडली रातच्या घराची. त्याची बायको पाहत पाहत आली, नवराच कुठे गेला, नवरा कुठे गेला? ते मारुतीच्या मंदिरावर त्यात चालू ते मंत्र जपणं, हात वर केलेला, चल 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 आली काली बंगाल में रहने वाली, चल चल सूरज बांधू, चांद बांधू, हनुमान बांधू, हे चल बांधू, हे बांधू, ते बांधू. सगळं चालू रे. कोणाचं? त्याचं. पाठी मागून बायकोला त्याच्या कमरत दात मारली, ते वट्याहून खाली पडलं, वट्याहून खाली पडलं. ते म्हणले मेल्या हनुमान चांद नंतर बांधू, पाण्यानं भीत पडली, भीत बांधू, जा घरी. याला म्हणू नये साधू. अशाला साधू म्हणत असतात का? अशाला वैष्णव म्हणत असतात का? अशाला नाही म्हणत वैष्णव, अशाला नाही म्हणत साधू. का हो तुकोबराय, याला साधू म्हणता येत नाही, याला वैष्णव म्हणता येत नाही, त्याला वैष्णव म्हणता येत नाही. हो तुकोबराय सांगा ना नेमकं वैष्णव कोणाला म्हणतात? अशा वेळेस तुकोबरायला दया आली. आणि तुकोबराय म्हणतात तुम्हाला ऐकायचं ना वैष्णव कोणाला म्हणतात? तुम्हाला ऐकायचं ना सर्वांना बसलेल्यांना वैष्णव कोणाला म्हणतात? म्हणले हो ना महाराज, सांगा ना वैष्णव कोणाला म्हणतात, सांगा ना साधू कोणाला म्हणतात. त्यावेळेस तुकोबराय म्हणतात ऐका कोणाला वैष्णव म्हणतात. अभंगाचं पहिलं वैष्णव तुझा वैष्णव तुझा वैष्णव तुझा वैष्णव तुझा
आणि का प्रमाण नाही आणि का प्रमाण अभंगाच्या पहिल्या कडव्यामध्ये थोडा काही समोरचा आवाज आहे फक्त. अभंगाच्या पहिल्या कडव्यामध्ये श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबाराय नेमका वैष्णव कोणाला म्हणतात ते सांगतात. थोडे ध्यान देऊन ऐका, माझ्या शब्दाकडे पहा. ऐका, कुणाला वैष्णव म्हणतात? अभंगाच्या पहिल्या कडव्यात तुकोबार म्हणतात वैष्णव तो जया अवघे देवावरी माया. कुणाला वैष्णव म्हणतात? तुकोबाराय. अरे ज्याची देवावर माया आहे त्याला वैष्णव म्हणतात. मी फक्त आजच्या पूर्ण कीर्तनात तुम्हाला वैष्णवच या शब्दावर बोलणार आहे. थोडे ध्यान देऊन ऐका. आज वैष्णव या शब्दाच्या मागं पुढे तुम्हाला काहीच ऐकायला भेटणार नाही. नेमकं वैष्णव कोणाला म्हणतात हे जोपर्यंत तुम्हाला कळत नाही तोपर्यंत मी जाणार नाही. मग सकाळची 4 का वाजे ना, तुम्हाला वैष्णव कळालं की मी मग घरी जाणार आहे. ध्यानात ठेवा, थोडं ध्यान देऊन ऐका. कुणाला वैष्णव म्हणावं? तुकाराम महाराज म्हणतात वैष्णव तो जया त्याला म्हणा. कुणाला? अवघे देवावरी माया, ज्याची देवावर माया आहे त्याला वैष्णव म्हणा. माया म्हणजे शुद्ध प्रेम. माया म्हणजे प्रेम वेगळं आणि शुद्ध प्रेम वेगळं. ध्यानात ठेवा. प्रेम हमेशा कमी जास्त होत राहतं, शुद्ध प्रेम कधीच कमी जास्त होत नाही. गोपिकांनी देवावर केलं ते शुद्ध प्रेम, गोपिकांनी देवावर केलं ते शुद्ध प्रेम. आणि तुम्ही आम्ही जे करतो ते बोला 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 प्रेम. संसारातलं प्रेम हमेशा कमी जास्त होत राहतं, परमार्थातलं प्रेम कमी जास्त होत नाही, म्हणून त्याचं नाव आहे माया. म्हणून महाराज म्हणतात अवघे देवावरी माया. संसारातलं प्रेम कमी जास्त होत राहतं. ध्यानात ठेवा, ते प्रेम कधीही टिकत नाही संसारात. ऐका, प्रेम जर वाढत असेल तर दाट शक्यता आहे काय व्हायची? कमी व्हायची. पूर जर येत असेल तर दाट शक्यता आहे काय व्हायचं? ओसरण्याचं. तसं संसारातलं प्रेम जर वाढत असेल तर दाट शक्यता आहे कमी व्हायचं. थोडं माझ्या शब्दाकडे ध्यान द्या. ऐका, संसारातलं प्रेम भसभस वाढतं आणि भसभस कमी होतं. काय झालं? एका मुलाची सोयरीक झाली. तुम्हाला ऐकू येतं ना सर्वांना? एका मुलाची सोयरीक झाली आणि सोयरीक झाल्यानंतर सर्व ठरलं त्याचं. आणि सर्व ठरल्यानंतर योगायोगानं सोयरीक झाल्याबरोबर आपल्याकडे एक प्रथा आहे. काय प्रथा आहे आपल्याकडं? मोबाईल द्यायची. तुमच्याकडे आहे का नाही का मला माहित नाही. आणि म्हणून काय केलं, त्या नवरदेवाने त्या नवरीला मोबाईल द्याला. संसारातलं प्रेम वाढत असतं आणि संसारातलं प्रेम कमी होत असतं. ऐका, माझ्याकडे पहा तुम्ही. तुम्हाला आवाज येतो ना सर्वांना? हा, शेवटपर्यंत आवाज येतो ना? चला, भरपूर आवाज आपल्याला एवढा. माझ्याकडे बघा. संसारातलं प्रेम कमी होतं आणि संसारातलं प्रेम वाढतं, म्हणून महाराज त्या प्रेमाला नुसतं प्रेम म्हणतात. परमार्थातलं प्रेम कमी होत नाही आणि परमार्थातलं प्रेम वाढत नाही. गोपिकांचं प्रेम कधी कमी झालं नाही आणि गोपिकांचं प्रेम कधी वाढलं नाही. साधू संतांचं प्रेम हे टिकणारं प्रेम आहे, म्हणून त्याला शुद्ध प्रेम म्हणतात. संसारातलं प्रेम हमेशा कमी जास्त होत असतं. आणि मग ती सोयरीक झाली आणि सोयरीक झाल्यानंतर त्याला फोन द्याला. नवरीला फोन द्यायची प्रथा आहे. आणि फोन दिल्यानंतर तसं एवढं प्रेम वाढलं, एवढं प्रेम वाढलं, ते रात्रात बोलायचे दोघं. कोण? ते नवरदेव नवरी रात्रात बोलायचे. अहो, रातच्या 12 वाजले की त्यांचा फोन चालू व्हायचा. तर किती वाजेपर्यंत? तुम्हाला काय माहिती राजा, तुम्ही हुशार लोक आहे सगळे. सगळे म्हणतात 4 वाजे लोक. हा, 4 वाजे लोक मोबाईल चालायचा आणि 4 वाजेपर्यंत काहीच बोलत नसे. ते फक्त यान फोन लावला, हॅलो झोपले का? ते म्हणायचे हो नाही नाही. हे काय जागे? मी जागीचे. जेवण झालं का? ते म्हणायचे हो झालं जेवण. तुमचं? ते म्हणे माझंही झालं. काय खाल्ली भाजी? म्हणली उडदाची डाळ कुरुडा. दुसऱ्या काय भाज्या आहे आपल्याकडे? आणि मग ते रातभर बोलायचे आणि रातभर दुसरं काहीच नाही. हा झालं की पुन्हा झोपली काय? ते म्हणे नाही नाही. मग याने विचारायचं तुम्हाला झोपाली काय? ते नाही नाही. 4 वाजेपर्यंत एवढं चालायचं. योगायोग आमच्या घराजवळच ती सोयरीक होईल. रातभर बोलायची ती. आणि मी 2:30-3 वाजता कीर्तनाहून घरी आलो आणि गाडी लावा लागलो. आणि गाडी लावली रस्त्यानं घराकडे चाललो. आणि अचानक धपाडकन आवाज आला. मला काय आवाज आला? धपाडकन आवाज आला. मला काय पडलं बुवा? काहीच पडलं नव्हतं. हे रातच्या स्लॅपवर बोलत होतं आणि वरून खाली पडलं बोलता बोलता. धडा हलकन पडलं. पडल्यानंतर नशीब महाराज उकांड्यावर पडलं. म्हशीच्या त्या शेणाच्या याच्या गायच्या, हा त्या धांड्या यायच्या.
धपाडकन पडलं, लागलं काय नाही त्याला, पण चांगलंच कुचकलं आणि मग पडलं. म्हणून मी जवळ गेलो, कसं काय पडला? कसं काय पडलं म्हणजे महाराज बोलता बोलता लक्षात नाही पडलो बा. मी म्हणलं बर 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 बर. अरे मी म्हणलं मग पाहायचं ना पुढं. तुम्हाला काय माहिती महाराज, कळलं नाही मला. मी म्हणलं हो मी संन्यासी. हा म्हणले उठ उठ. आणि मग त्याला उठवलं, घरात आणलं आणि मग त्या पोरीला म्हणलं ठेव, ते पडलं म्हणलं वरून. म्हणे मग ते लागलं काय? मी आणलं नाही नाही काही लागलं नाही, मस्त ते क्षणावर पडलं. त्याने मग त्याला दवाखान्यात न्यानं. मी आणलं नको काळजी करू, लग्न व्हायचं तू अजून, नंतर कर काळजी. म्हणलं ठेव फोन, महाराज बोल लागलो मी. म्हणे बर 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 बर. ठेवला फोन. ते ना सोयरिकीत मला पाहिलेलं होतं. पुढं ऐका ना तुम्ही, संसारातलं प्रेम आता किती वाढलेलं आहे. प्रेम आहे रात्रात जागवायचं हे प्रेम. संसारातलं प्रेम वाढत असतं, तसं संसारातलं प्रेम कमी होतं. परमार्थातलं प्रेम कमी होत नाही, वाढत नाही. यासाठी दृष्टांत द्यायला लागलो. आणि मग त्यांचं लग्न लागलं कोरोनाच्या काळात. दणक्यात लग्न लागलं. नवरदेवाला माहित नाही आणि नवरीलाही माहित नाही. म्हणजे बेसरमीच्या बुडखावर लग्न लागलं. हा काय नव्हता, मिळत नव्हता. कोरोनाच्या काळात खायचा काय मिळ होता. आणि लग्न लागलं. लग्न लागल्यानंतर त्यांचा संसार 2-4 वर्ष झाले आता. हा सुखात चालू आहे. परवा दिवशी त्या दोघा नवरा बायकोची भांडणं चालू होती. असे भांडणं चालू. आणि मग भांडणं मिटवायला मी गेलो. ती बायको सांगू लागली, म्हणले बाबा सांगा नाही येलं म्हणे समजून. हे मला गोडीनं बोलत नाहीत, हे मला गोडीनं माझ्याकडे पाहत नाहीत, अजिबात जीव नाही यायचा, अजिबात गोडीनं बोलत नाही. हा म्हणे बाबा तवा कसे बोलायचे? काय म्हणली ती? कारण मी साक्षीदार आहे त्याचा. हा तवा कसे बोलायचे म्हणले बाबा? गुलू गुलू. हा रात्रात बोलायचे बाबा. आता गोड बोलत नाहीत, आता असे गोडीनं बोलत नाहीत, गोडीनं पाहत नाही. मग मी त्याला बोललो, मी आलं का रे ए काय अक्कल आहे का तुला? हा त्या लेकराला गोडीनं बोलावून रे, इतक्या लांबून लोकात लेकरू आपल्या घरी आलं, तुझ्यासाठी आलं, भल्या माणसा गोड बोलावं, जरा व्यवस्थित बोलाव, तिला जीव लावा. हा तुला कळतंय का नाही? हा तवा कसा गोड बोलायचा? म्हणलं वरून पडूस तर बोलायचा तू. हा तवा कसा गोड बोलायचा? असं म्हणल्यानंतर आता कोण नाही बोलत. ते एकच शब्द बोललं. मी धोत्राचा गोळ धरला, आता घरातच गेलो. ते एकच शब्द बोललं, शिल्लक नाही बोललं. ते म्हणे बाबा तुम्हाला कळतं का? मी म्हणलं काय? म्हणे एसटी मांग कौरक पळत असतात, बसूस तर. म्हणे आता काय पळायचं? मी धोत्राचा गोळ धरला, घरीच गेलो. तुम्हाला कळलं तर भाग्यवान, तुम्हाला सकाळी कळलं काय कळलं. ऐका, मी कशासाठी दृष्टांत त्याला, संसारातलं प्रेम वाढत असतं तसं संसारातलं प्रेम कमी होत असतं. पण परमार्थातलं असं नाही. परमार्थातलं प्रेम कमी होत नाही आणि परमार्थातलं प्रेम वाढत नाही. म्हणून त्या प्रेमाला माया हा शब्द आला. ते अचल आहे, ते स्थिर आहे. मग वैष्णवाचं देवावरचं प्रेम कसं आहे? स्थिर आहे. ते कधी कमी होत नाही आणि कधी वाढत नाही. का हो महाराज किती प्रेम आहे वैष्णवाचं देवावर? म्हणले अवघे देवावरी माया, अवघ देवावर प्रेम आहे. म्हणजे महाराज कळालं आम्हाला, ज्याचं पूर्ण अवघ देवावर शुद्ध प्रेम असतं अशालाच वैष्णव म्हणायचं. ही पहिली व्याख्या. पण म्हणले महाराज अंतरंग लक्षणे, कोणाचं देवावर किती प्रेम आहे आम्हाला कसं कळलं? हा बरेच लोक परमार्थ करतात, कळू देत नाहीत. मग आम्हाला कळलं कसं? आहे अंतरंग लक्षणे. एखादी अनेक एखादी व्याख्या सांगा ना. त्यावेळेस तुकोबर अभंगाच्या द्वितीय कडव्यात व्याख्या सांगतात. नाही आणि का प्रमाण, नाही आणि का प्रमाण, ओ नाही आणि का प्रमाण, 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 नाही आणि का प्रमाण. जनता
वैष्णवाच्या द्वितीय कडव्यामध्ये श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबाराय वैष्णवाच्या द्वितीय व्याख्या सांगतात. कुणाला वैष्णव म्हणावं, कुणाला साधू म्हणावं. आता जमलं रे दादा. कुणाला वैष्णव म्हणावं म्हणले नाही अनेक प्रमाण. ज्याच्या जीवनामध्ये देवा व्यतिरिक्त प्रमाणच नाही अशाला वैष्णव म्हणा. वैष्णवाच्या साधूच्या जीवनात देवा व्यतिरिक्त प्रमाणच नाही महाराज. त्यांचं खाणं विठ्ठल आहे, त्यांचं झोपणं विठ्ठल आहे. बोलावा विठ्ठल, पहावा विठ्ठल, करावा विठ्ठल, जीव भावे. विषय तो त्यांचा झाला नारायण, नावडे जनधन माता पिता. नेनती काही टना टना नाम स्मरणा वाचोनी, नाम स्मरणा वाचोनी, नाम स्मरणा वाचोनी. त्यांच्या जीवनामध्ये नामा व्यतिरिक्त आणि देवाच्या चिंतनाच्या व्यतिरिक्त दुसरा विषयच नाही, त्याला वैष्णव म्हणा. थोडं ध्यान देऊ नये का. फक्त दुसरी व्याख्या सांगितली, 5 व्याख्या सांगणार आहे तुम्हाला, पट्टील रुस्तीर अशा सांगणार आहे. त्याला वैष्णव म्हणा, कोणालाही वैष्णव म्हणू नका. ज्याच्या जीवनामध्ये परमार्थ नाही, ज्याच्या जीवनामध्ये चिंतन नाही, अशाला वैष्णव म्हणता येणार नाही. नाही अनेक प्रमाण बस. आणि परत 3 व्याख्या सांगितल्या. 3 व्याख्या फार महत्वाच्या आहे. कुणाला वैष्णव म्हणायचं, जो तनालं धनालं आणि जनालं तृणवत समजतो त्याला वैष्णव म्हणा. कुणाला साधू म्हणायचो, जो तनालं तृणवत समजतो त्याला साधू म्हणा, जो जनालं तृणवत समजतो त्याला साधू म्हणा, आणि जो धनालं तृणवत समजतो त्याला साधू म्हणा. ऐका, ज्या वेळेस तुकोबरायचा संसार छत्रपती शिवाजी महाराजांना पाहला, एक पत्नी अन्न करता मिली, मुलगा निघून गेला, भाऊ निघून गेला, आणि तो तुकोबरायचा संसार पाहून माझ्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या डोळ्यात पाणी आलं. एक मुलगा आपल्या आईजवळ, दुसऱ्या पत्नीचा मुलगा आईजवळ रडा लागला, आणि रडता रडता म्हणतो, आई अगं 3 दिवस झाले पोटात अन्नाचं कण नाही ग. ए आई अगं दे ना काहीतरी खायला. आई म्हणती, बाळा अरे काहीच नाही घरात, काय देऊ खायला तुला. म्हणले, आई अगं 3 दिवस काही घरात खायला नाही, 3 दिवस झाले पोटात अन्न नाही, फार चक्र यायला लागले. आई फार त्रास व्हायला लागला ग, आई देणं काहीतरी खायला. शिवाजी महाराजांना तुकोबरायचा संसार पाहिला, इतकी बिकट परिस्थिती असावं माझ्या तुकोबरायची. छत्रपती शिवाजी महाराजाला दया आली आणि राजवाड्यात गेले. सेनापतीला सांगितलं, नजराना घ्या आणि माझ्या तुकोबरायच्या घरी नेऊन द्या. सगळं ताट भरलेलं सोन्याचं आभूषणाचं. तो सेनापती गेला आणि तुकोबरायच्या दारात जाऊन आवाज दिला, आहे का तुकोबराय घरात. तेवढ्या टायमात तुकोबराय आले होते. तुकोबराय बाहेर आले. म्हणले, काय. म्हणले, राजानं हा नजराना तुम्हाला पाठवला. हे सर्व आहे म्हणले, सोनं गिनं सगळे. त्यावेळेस तुकोबरायनं म्हणलं, सोने रुपे आम्हा मृतके समा. हे घेऊन जा, हे माती आमच्यासाठी, आम्हाला नकोय. म्हणले, महाराज तुमच्या घरात दुःख आहे म्हणून राजानं पाठवलं. म्हणले, राजाला सांगा आम्ही तेने सुखी म्हणा, विठ्ठल विठ्ठल मुखी. आम्ही यानं सुखी नाही, आम्ही देवाचं चिंतन केलं ना की सुखी होऊ. राजाला म्हणा तुम्ही देवाचं नाव घ्या. आणि राजाने आयुष्यभर देवाचं नाव घेतलं. एक राजा असाही जन्माला आला महाराज शिवाजी महाराज, की देवाचं नाव घ्यायचं आणि साधूला मानायचा. राजा जन्माला यावं पण असा जन्माला यावं. माझ्या राजासारखा राजाच नव्हता महाराज. चला ऐका, वेळ कमी आहे मला फक्त वैष्णव बोलायचा. आजच्या प्रसंगावर मी फक्त वैष्णव या शब्दाच्या पलीकडे अलीकडे कुठले 5 मिनिटं थांबा, आवाज कमी करावा लागतो. असं वाटलं गड्या लय बोर झाला आता, आहे का नाही. याला जन म्हणतात. याला काय म्हणतात. माणसं लागतात कीर्तनात, चांगले वादक लागतात, चांगले गायक लागतात. आम्ही वैष्णव आहोत. पण कोणते वैष्णव आहोत. जनात गुंतलेले वैष्णव. तुकोबरायला जनाची गरज नव्हती. मला भंडारा डोंगरावर एकलेच बसायचे भजन करायचे, त्यांना वैष्णव म्हणतात. आणि 3रा शब्द आहे 5वी व्याख्या, ज्यांना शरीराची गरज नाही अशाला वैष्णव म्हणा. फार गोड उदाहरण आहे. एकदा तुम्ही जर ऐका फक्त सगळेजण. फार गोड उदाहरण आहे. पंजाबमध्ये मस्ताराम बाबा नावाचे संत होते. फार सुंदर संत होते. रात्रंदिवस देवाचं भजन करायचे. कोण. मस्ताराम बाबा. रात्रंदिवस रात्रंदिवस देवाचं भजन करायचे. तनाबद्दल बोलतो, ज्याला तनाची गरज नाही त्याला वैष्णव म्हणतात. पंजाबमध्ये होते. आता 70-80 वर्ष झाली त्यांना जाऊन. फार गोड भजन करायचे ते. त्यांचा आवाज खूप सुंदर होता. आणि मग काय झालं, देवाने विचार केला की हे फार मोठे संत, यांची परीक्षा घ्यावं. ऐका ना, चांगल्या लोकांची देव परीक्षा घेत असतो. आणि परीक्षा हमेशा चांगल्या लोकांची असते, खराब लोकांची नसते, ध्यानात ठेवा.
अरे परीक्षा सोन्याची असती का टपराची असती माय? सोन्याची. सोन्याला परीक्षा, टपराला परीक्षा नाही. एखादं लेकरू जर का पत्राचा अर्धा तुकडा घेऊन गेलं हाईसकांड्यावाल्याकडे, ते विचार नाही करत थांबा परीक्षा घेते. ते 2-4 दगड टाकते आणि लगेच थैलीत घेते, म्हणले की दोन हाईसकांड्या जा घरी. पण सोन्याला काय आहे? चांगल्या लोकायला कायम परीक्षा असते, ध्यानात ठेवा. भंगार लोकांची परीक्षा होत नाही. ऐका, देवाने विचार केला यांची परीक्षा घ्यायची आणि सहज ते मस्तराम बाबा मंदिराच्या बाहेर यायला लागले. अचानक एक गजाचा तुकडा पुढे आला होता. जे पाय चिरला इथून तर इथपर्यंत टर्रकन पूर्ण पाय चिरला. रक्ताची धारच उलटी त्यांची, रक्ताची धार उलटी. 4-5 शिष्य पळत आले. बाबाजी बाबाजी क्या हुआ? म्हणे देखो ये पूरा पाव घायल हुआ है. म्हणले आता एक काम करा. म्हणले बाबा काय? अभी वक्त है, हॉस्पिटल चलो. हॉस्पिटल चलो बाबा, अभी वक्त है, अजून वेळ आहे, दवाखान्यात चला. बाबानं सांगितलं चला ना, काय हरकत नाही ना, कार्याला टाचे मारावं लागतील बाबा. बाबाने विचारलं का रे पोर हो, दवाखान्यात गेल्यानंतर किती दिवस थांबावं लागेल? म्हणले बाबा टाचे 7 दिवस लागतात. किती दिवस थांबावं लागेल? बोला. 7 दिवस थांबावं लागेल बाबा दवाखान्यात. महात्म्यानं सांगितलं 1 दिवस देवापासून बाजूला गेलो नाही, 7 दिवस माझ्या देवाला कसं सोडू? माफ करा, मी नाही येऊ शकत. म्हणले बाबा जर तुम्ही दवाखान्यात नाही आले तर पूर्ण पाय सडल, आळ्या होतील बाबा, त्याच्यात पू होतील. महाराजांनी सांगितलं आळ्या झाल्या चालतील, पू झाला तरी चालेल, पण मी माझ्या देवाला सोडत नाही. कितीही संकट आलं तर वैष्णव देव सोडत नाही, ध्यानात ठेवा. काही संकट येऊ द्या, आपला आपण परमार्थ कधी सोडायचा नसतो. शरीर पूर्ण चिरलं, सगळं पाय सडला, त्यात पू झाला. शेवटी त्या पायाचा वास येऊ लागला. सगळे शिष्य आले, म्हणले बाबा अभी वक्त है, अभी हॉस्पिटल चलो. अजूनही वेळ आहे बाबा, चला दवाखान्यात. महात्म्यानं सांगितलं होईल ना 7 दिवसात? म्हणले हे तवा होतं, आता नाही. आता पूर्ण पाय सडला. म्हणले आता कमीत कमी 2-4 महिने लागतील पाय चांगला व्हायला. बाबा अजूनही वेळ आहे, चला. बाबानं सांगितलं जिथं मी 7 दिवस आलो नाही, आता 4 महिने कसा येऊ? त्याच्यापेक्षा मी मेलो तरी चालेल. पोरं म्हणले बाबा तुम्हाला मरायचं तर मरा, पण तुमच्या पायाचा वाशा लागला, आम्ही चाललो आश्रम सोडून. सर्व पोरांना आश्रम सोडून निघाले. इथल्या लोकांचा एक स्वभाव आहे काय, जोबरी चढ नका तोबरी म्हणती माझा. जोपर्यंत सत्ता संपत्ती बळ सौंदर्य असतं तोपर्यंत कोणी तुम्हाला माझं म्हणत. हे सगळं संपू द्या, तुम्हाला कोणी माझं म्हणणार नाही. तुम्हाला चांगला स्वयंपाक जमतो ना, घरचे मालक म्हणतील आमचे घरचे मालक येते. फार चांगला स्वयंपाक करतात त्या, बस तिच्यासारखा स्वभावच नाही. मग कौरक तुम्हाला जोपर्यंत चांगला स्वयंपाक येतो आणि तुम्ही तरुण आहे तोपर्यंत तुम्हालाही किंमत आहे. कुठपर्यंत? जोपर्यंत तुम्ही चांगले पैसे कमवता, म्हैस सोडता, म्हशीच दूध काढता तोपर्यंत. एकदा का जो चळण म्हणजे ताकद बळ सौंदर्य हे संपू द्या, कोणी तुम्हाला जीव लावणार नाही, ध्यानात ठेवा. हे सगळे चालू लोक आहेत महाराज, कोणी कोणाला जीव लावत नाही, ध्यानात ठेवा. तुम्ही कामाचे तोपर्यंतच तुम्हाला जीव. तुम्ही बिमार पडा आणि मग बाजूवर पडा 2-4 वर्ष, मग घरातलेच म्हणतात यान मराव ना आता, जागा मोकळी कराव ना. हेही मरण आणि आम्हालाही जगू दे ना. इथं कोण आलं कोणाचं घेणं नाही. कोरोनाच्या काळात पाहिलं ना तुम्ही, अहो कोरोनाच्या काळात किती बिकट परिस्थिती होती. नवऱ्याला कोरोना झाला तर बायको म्हणे आपा आम्हाला त्रास देऊ नका, लेकर बाळ आहे घरात, तुम्ही त्या खोलीत जायचं खोलीत राहायचं. हो मी तुम्हाला बोल लागले, चल बा खोलीत. मान तिकूनच सांगायचं इकडे यायचं नाही काय लागतं तर. आणि मग तेव्हा कोरोना ते खोलीत. अहो कोरोनाच्या काळात सख्या बायकोनं नवऱ्याला येळूत भाकरी गुतून दिल्या. येळूत भाकर गुतवायची आणि त्या खिडकीतून घालायची, तिथून म्हणायचं आली का, आला का डब्बा? ते म्हणते येऊ दे ना अजून, येऊ दे म्हणे घ्या. आला का? येऊ दे ना, घ्या, येऊ दे ना. कोरोनाच्या काळात किती प्रेम आहे आपण पाहिलं ना संसारातल्या लोकांचं. 31 सीता होती महाराज. नवरा वनवासात चालला, रामप्रभू सीता मातेकडे आले. सीते अगं मला वनवास झाला, मी वनवासात चाललो, तू बाबाची सेवा कर, तू आईची सेवा कर. अगं तू एका राजाची मुलगी आहेस, तू राजाची कन्या आहेस, तुला जंगलात येणं शक्य नाही. जंगलात हिंस्र प्राणी आहेत, आसूर आहेत, काटे आहेत, विंचू आहेत, साप आहेत. सीते तू इथंच थांब. ती एक बायको होती. नवऱ्यानं असं म्हणल्याबरोबर ती बोलली निरोप कसला माझा घेता, जिथे राघव तिथे सीता. एकटी सीता होती आणि काही इथं सीता आहेत. नवऱ्याला कोरोना झाला, म्हणले तुम्ही तिकडंच
त्रास देऊ नका आम्हाला. काय खरं नाही महाराज, जोवरी चळ नका तोवरी म्हणते माझा. तुमच्या अंगात सौंदर्य असू द्या, कोणी तुम्हाला म्हणाल आमची ताई, आमची आई, आमची पत्नी, तुम्ही पैसे घेऊन जा. पगारात दिवशी महाराज किती बरोबर असते, त्याला पोहे शिरा देऊ का, हे देऊ का, ते देऊ का. मग कौर माझी खूप वरवर आहे घरी, काय पाहा लागल्या रागा रागा, लय किंमत आहे आपली घरी. रातच्या 12ला महाराज असा दरवाजा बी वाजायचं काम नाही. नुसतं गाडी उभी राहिली की घरचे मंडळी उठतात, आले का पहा बरं, मला झोपच नाही, द्या. पाणी देऊ का तुम्हाला, रातच्या 1 वाजता तुम्हाला चहा करून देऊ का, तुम्हाला भूक लागली ना मग पोहे करून देऊ का, पटकन अख्खं पाकिट हातात जास्त त्याच्या. पण मला कौरव पोहे सांगा ना तुम्ही आता, बस पाकिट येतात तोपर्यंत. ज्या दिवशी पाकिट थांबल मी म्हणलं मला पोहे पाहिजे, दमदारा. तुम्हाला का तेवढंच काम आहे काय मला, आणि जीव घ्या मा सगळे सगळे, आणि मी गेल्यावर तुम्हाला कळल. मी म्हणलोच काय, तुला फक्त पाणी मागितलं. हे आहे तोपर्यंत किंमत आहे, हे सगळे संपत असते, ध्यानात ठेवा. सगळे शिष्य म्हणाले बाबा तुमचा पाय सालडा मी काही राहत नाही. शिष्य काय फारच गोड असतात काय. बाबावर संकट आलं रे, पळायला माग पुढं पाहात. मागच्या गावातले किती बिस्किटचे पुढे गुरुजींनी लिहून दिले. गुटीतले बोला पटकन. चला ऐका, सगळे शिष्य म्हणाले गुरुदेव आम्ही चाललो. महाराज म्हणले जा, फक्त एक आठ आहे, काय मला एकदा उचला आणि फक्त त्या कृष्णा पुढे नेऊन टाका, बाकी काही नको. शिष्य नाकाला बांधलं, महाराजाला उचललं, त्या कृष्णा भगवंता पुढे नेऊन टाकलं. ऐका, ज्याला शरीराची गरज नाही अशाला वैष्णव म्हणतात, गोड दृष्टांत द्यायला लागलो. महाराजाला उचललं, कृष्णा पुढे नेऊन टाकलं, सगळे शिष्य निघून गेले. महाराजांना डोळे भरून देवाला पाहिलं. कोणाला वैष्णव म्हणतात, डोळे भरून पाहिलं देवाला. आणि देवाला पाहिलं आणि देवाला बोलू लागले, देवा किती सुंदर आहे रे तू. आणि भजन सुरू झालं. कोणाचं, महाराजाचं. महाराज खूप सुंदर भजन करायचे. गोविंद चले आओ, गोपाल चले आओ, गोविंद चले आओ, गोपाल चले आओ, गोविंद चले आओ, गोपाल चले आओ, गोविंद चले नंदलाल चले आओ, नंदलाल चले आओ, गोविंद चले आओ, गोपाल चले आओ, गोविंद देवाचं भजन करायला लागला. माय बापो भजन करता 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 एवढा तल्लीन झाला की त्याला भाव समाधी लागली. आणि तिथं एक रस्त्यानं मोकार कुत्र चाललं होतं. त्याला ते रक्त, महाराजाचा पाय सडला होता, आळ्या बाहेर पडायला लागल्या, आळ्या झाल्या, रक्त झालं, ते फरचीवर पडलं होतं. कुत्र्याला रक्ताचा वास आला आणि ते कुत्रं वर आलं कुठं मंदिरात, आणि ते खाली पडलेल्या आळ्या आणि रक्त चाटू लागलं. कुत्र्याला रक्त आणि मांस आवडतं, त्याचा तो स्वभाव आहे. कोणाचा,
कुत्र्याला मांस आणि रक्त आवडतच ना, म्हणून ते वर आलं आणि आल्यानंतर ते कुत्र रक्त आणि मांस चाटू लागलं. कोणाचं? त्या खालचं पडलेलं. आणि मग ते चाटत असताना त्याला रुचकर वाटलं कुत्र्याला, आणि त्यानं काय केलं, त्या महाराजाच्या पायावर मोहीम चालू केली. मग आता पाय चाटू लागलं. कोणाचं? महाराजाचा. पण महाराजाचा पाय चाटत असताना एका शिष्यानं पाहिलं, आवाज दिला, गुरुदेव गुरुदेव कुत्ता देखो, गुरुदेव देख, गुरुदेव कुत्ता देखो. पण महाराज ब्रह्मानंदी लागली टाळे, कोण देहाते सांभाळे. कोण देहाला रिकाम होतं सांगा ना आता? देहाला रिकाम कोण होतं? देह भाव हरपला तुझं पाहता विठ्ठला. एवढा भाव निर्माण झाला की देह भावच हरपून गेला. कुत्र चाटू लागलं. कुत्र्यानं पाय खाना लावला तरी महात्म्याला माहित नाही. शिष्य पळत आला, कुत्र हाणून दिलं आणि कुत्र हाणून दिलं आणि महात्म्याला जागा केलं. गुरुदेव अहो जागे व्हानं म्हणले, 10:30 वाजा लागले. कौरव झोपता म्हणले, आता जागा व्हानं म्हणले. आणि मग महाराजाला हलवलं, जागा केलं आणि महाराज जागे झाले. म्हणले बेटा क्या हुआ? म्हणले गुरुजी नीचे देखो. म्हणले क्या हुआ? म्हणे गुरुजी कुत्ता पूरी चमड़ी खा गया. काय शब्द आहे त्याचे? कुत्ता पूरी चमड़ी खा गया. त्या महात्म्याचे शब्द आहे, बेटा वो कुत्ता जाने और वो चमड़ी जाने. याला म्हणायचं वैष्णव. ज्याला तनाची गरज नाही ते कोणालाही वैष्णव म्हणता येत नाही. इथं 10 मिनिटं कीर्तन जर वाढलं तर मी पाहा लागलो बरेच जण अरे काय माणसं आहे तुम्ही. अरे 2 घंटे कीर्तनात आपण बसू शकत नाही. पूर्ण कुत्र्यानं पाय खाल्ला तरी महात्मा हल्ला नाही. कोणाला वैष्णव म्हणा? मग आपल्याला नाही म्हणता येत वैष्णव. आपल्याला वैष्णव म्हणता येत नाही. 5 व्याख्या झाल्या का हो महाराज. आणि अशा वैष्णवावर जर संकट आलंच तर मग काय होतं? अभंगाचं पडता जड भारी, 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 पडता जड रखुमाये विठोबा रखुमाये विठोबा रखुमाये काळी वाजवा विठोबा रखुमाये विठोबा रखुमाये बोला 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 विठोबा रखुमाये हरी हरी विठोबा रखुमाये. अभंगाच्या 3ऱ्या कडव्यात श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबराय म्हणतात, पडता जड भारी नियमान टळे निर्धारी. कुणाला वैष्णव म्हणाव? कितीही संकट आलं तर स्वतःचा नियम सोडत नाही त्याला वैष्णव म्हणायचं. रामायणात फार सुंदर प्रसंग आलेला आहे. रामाचं आणि रावणाचं युद्ध संपलं. संध्याकाळचं युद्ध संपलं. आता संध्याकाळ झाल्यामुळे युद्ध दुसऱ्या दिवशी सुरू होणार. आणि हे कळल्यानंतर रावण महाराज पाठीमागे फिरले. रावण महाराज पाठीमागे फिरल्यानंतर त्या युद्धामध्ये एक माकड होतं. त्या माकडाने विचारलं, का रे हा रावण का पाठीमागे चालला?
म्हणले आजचं युद्ध थांबलं आणि आजचं युद्ध थांबल्यामुळं रावण पाठीमागं चालला. म्हणले मग कसं करायचं? ते माकड म्हणाला या रावणानं माझी आई सीता चोरलेली, मला याचा बदला घ्यायचा. बाकीचे माकडं म्हणले अरे तो रावण आहे, माणसानं वैरही करायचं तर जरा ताकदीचा माणूस पाहायला पाहिजे. तू कुठं, तो रावण कुठं? रावण काय सामान्य आहे? या जगातला सर्वात बलशाली माणूस म्हणजे रावण आहे. ते माकड म्हणले ते किती बलशाली असो पण त्यानं माझी आई चोरली, मला एक तरी चापट मारायची. कोण आलं? माणसानं अवकात पाहून वागलं पाहिजे. माकड म्हणले मला ते काही माहित नाही, मी एक चापट मारणार म्हणजे मारणार. खरंच ते माकड गेलं, माकड पाठीमागं गेलं, रथावर चढलं त्या रावणाच्या आणि रावणाला चापट मारायची महाराज. रावणानं तसाच हात धरला. पडता जड भारी पण नियमा न टळे निर्धारीवर दृष्टांत द्यायला लागलो. तसाच हात धरला आणि एका हातात मुंडकं धरलं आणि त्या सारथ्याला सांगितलं सारथी घे लंकेत रथ. रथ लंकेत नेला. ते माकड पुन्हा मुंडकं धरलं, त्याचं ना असं फेकलं, फरचीवर फेकलं, फरचीवर फेकलं, सर्र सरकत गेलं. ते सर्र सरकत गेलं तसं तटकन उठून उभं राहिलं. जसं उभं राहिलं तसं 11, 12, 15 असे 10, 12, 15 तलवारधारी माणसं होते सेनापती. त्यांनी एक रिंगण केलं मंदात ते माकड. दृष्टांत फार सुंदर आहे. मंदात ते माकड आहे आणि माकडांचं उकडून पाहिलं. सर्वांनी सांगितलं कापा म्हणले, आता मारा याला. सगळ्यांनी तलवारीवर उचलल्या आणि टाकायच्या त्याच्यावर. कोणावर? माकडावर. तितक्यात रावण म्हणला 2 मिनिटं थांबा म्हणले. ज्या अर्थी मला मारायला आलं त्या अर्थी मला विचारतो द्या कोण येतं, असं कसं मारता याला, याला कळू तर द्या. आणि मग रावणाने विचारलं का रे काय नाव आहे तुझं? एवढ्या मोठ्या माणसाला मारतो म्हणल्यावर तुझं नाव विचार नाही, नाव काय आहे तुझं? एवढं ताईट होतं ते माकड. त्यानं छाती पुढं काढली. म्हणले महाराज गंधमान नाव आहे पठ्ठ्याचं. ते म्हणले हा, अरे एकदा तलवारी तर पाहाय, छाती पुढं काढायला लागला भल्या माणसा. अरे अरे तू एकदा तलवारी बघ, किती तुकडे होतील तुझे. ते गंधमान म्हणे महाराज मला माहिती आहे माझे बरेच तुकडे होते. म्हणजे तुला मरायची भीती वाटत नाही का? तू म्हणला मरायच्या भ्यायचा काही संबंधच नाही. म्हणले का? म्हणले मी मरणार आहे मला माहिती. मग तुला भीती वाटत नाही? त्या माकडाने एका शब्द सांगितलं. म्हणले महाराज आज भीती वाटायसारखं काही राहिलं नाही. म्हणले का राहिलं नाही? म्हणले आज जर मी मेलो, मरण तर कव्हा बी मरण चुकणारच नाही. ज्याचा जन्म होतो त्याला मरावं लागतं. रावणा फरक एवढाच आहे, मी आज चाललो आणि तू उद्या मरणार आहे, एवढाच फरक आहे. मरणार तू बी आहे आणि मरणार मी बी. फरक एवढाच आहे फक्त, मी आज मरणार आहे आणि तू उद्या मरणार आहे. पण त्यातलाही एक फरक आहे, मी रामाचा होऊन मरणार आहे, हे विशेष आहे. मला मरण आहे पण मी आज कोणाचं म्हणून मरणार आहे. काय भाग्य आहे माझं. अरे आज मरण आहे मला पण रामाचं म्हणून मरणार आहे. रावणा काय तुकडे करायचे ते कर म्हणले, भेट नाही म्हणले तुला. रावणानं पाहिलंय भेट नाही. रावण हुशार होता. ते म्हणले हे बघ गंधमाना, तुला मी जिवंत सोडतो. असं म्हणल्यावर गंधमान म्हणला मग महाराज काय हरकत नाही, द्या सोडून, मी जातो वापस. नाही जिवंत सोडतो पण माझी एक आठ आहे. म्हणले काय आठ आहे? म्हणले फक्त एवढंच म्हण. म्हणले काय म्हणायचं सांगा. काही म्हणतो म्हणले फक्त सोडा. म्हणले फक्त एवढंच म्हण. म्हणले म्हणायचं काय ते तर सांगा. म्हणले रावण महाराज की जय एवढं म्हण. कार्य इतक्या दिवस युद्ध चाललं कोणीच माझा जय जयकार केला नाही. तू रावण महाराज की जय म्हण, तुला जिवंत सोडतो. तुमच्या आमच्या सारखं असतं म्हणलं असतं काय हरकत आहे? हरकत काय? आपण पुढाऱ्याला मेळ लागू द्यायला नाही अजून. नेमके तुम्ही आहे कोणाचे? हा काँग्रेसवाला आला की ते काँग्रेसची ठिकाणदा हे काय भाऊ तुमचीच आहे मी. हा तो गेला की लगेच ते धनुष्यबाण आलं की काय कस काय नाही ना भाऊ, हे काय तुमचीच आहे आम्ही, आहे का नाही? कोणी येऊ तुम्ही म्हणता त्याचेच आहे. सगळ्याला असा प्रश्न पडतोय, सगळे लोक आपले एकंदरीत तुम्ही कोणाचे कोणालाच मेळ लागला नाही. हा रावणाजवळ ते गंधमान गेलं. म्हणले अरे माझा जय मान, तुला सोडून देतो. हा सोडून देतो तुला. तुम्ही मी असतो म्हणलो असतो महाराज कशाला टेन्शन घेता. हा सोडून देता ना. रावण म्हणला निस्ता सोडून देत नाही, परत एक काम करतो. म्हणले काय? एरी आता इंद्रजित गेला, सगळे गेले, कोणी राहिलं नाही, अर्ध राज्य तुला देतो. काय केलं असतं तुम्ही? तुम्हाला बस का साहेब तुमचा जय तो तुमचा, ही आपली वृत्ती ध्यानात ठेवा. पण ते गंधमान होता, त्यानं सांगितलं हे रावणा, अरे मी मेलो काय आणि राहिलो काय, मी कधीच तुझा जय म्हणणार नाही. मी कालही रामाचा होतो आणि आजही रामाचा आहे. रावण म्हणला तुला कळतं का? तलवारी बघ, असंख्य तुकडे होतील. त्यावेळेस त्या माकडानं सांगितलं रावणा
अरे कितीही तुकडे झाले तरी मी तुझा होणार नाही, मी मेलो तरी चालेल. शेवटी रावणानं सांगितलं याला यातना द्या, याला मारा. आणि मग त्याला जमिनीवर झोपवण्यात आलं. कोण आलं? त्या माकडाला. त्याच्या दोन्ही हातात तलवारी खुपसल्या. किती वेदना दिल्या असतील बघा हो. दोन्ही हातात तलवारी, त्याच्या दोन्ही पायात तलवारी. आणि रावणानं त्याच्या नरड्यावर पाय दिला, शिवाजी दादा, आणि त्याच्या नरड्यावर तलवार ठेवली, अशी घुसवली नरड्यात. म्हणले ए माकडा, अजूनही वक्त आहे, अजूनही वेळ आहे, अजून वेळ आहे. तू जर माझं ऐकलं ना, मी तुला सोडून देतो, मी तुला मारणार नाही, सोडून देतो. फक्त एकदा रावण महाराज की जय म्हण. त्यानं सांगितलं, म्हणले महाराज मी मेलो तरी चालेल, रावण महाराज की जय म्हणणार नाही. नामदेव महाराज गोड प्रमाण देतात, फार सुंदर प्रमाण आहे, फार सुंदर प्रमाण. देह जावो अथवा राहो, देह जावो अथवा राहो, पांडुरंगी दृढ भावो, पांडुरंगी दृढ भावो, चरण नसो दे सर्वथा, चरण नसो दे सर्वथा. पांडुरंगी पांडुरंगी दृढ रे सर्वथा. समय जाना, समय जाना. हळून म्हणा आपण. चला ऐका. समय असला की माणसानं थोडं मागून बोलायचं. का होतं? ऐकू जाईल नाही जाईल. ऐका. का माकडा? म्हणले महाराज मेलो तरी चालेल. शेवटी त्या रावणानं त्याच्या नरड्यामध्ये तलवार घातली आणि त्याला आतोनात छळ करून मारलं. कुणाला गंध म्हणालं, पण तो रावण महाराज की जय म्हणला नाही. पडता जड भारी, पण सुहोताचा नियम सोडला नाही. नियमा नटडे निर्धारी. किती संकट येऊ माणसाने नियम सोडू नये. म्हणले का आज आले नाही तुम्ही? म्हणले महाराज दिवसभर कापूस असला. कसं या हा, मग याला म्हणायचं नियम सोडणं. किती संकट येऊ महाराज, नियम सोडू नका. मग का हो महाराज असे वैष्णव कुठे जन्माला येतात? म्हणले आतापर्यंत जेवढे लक्षणं सांगितले ना, असे जर लक्षणं असले तर ते कोणत्याही जातीत जन्माला आले तरी चालतात. अभंगाचं शेवटचं कडवं.